नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण शिपाई पदासाठी न्यायालय भरतीमध्ये विचारलेले काही महत्वाचे प्रश्न बघणार आहोत. या प्रश्नांचा तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होणार. तर लेक्चर स्किप न करता लेक्चर पूर्ण बघा. पहिला प्रश्न आहे, भारताचा पहिला अंतराळवीर कोण होता? तर सांगा. तर बघा मित्रांनो, याचे आन्सर आहे राकेश शर्मा. राकेश शर्मा हे भारताचे पहिले अंतराळवीर होते. आणि सध्या कोण आहे? सध्या म्हणजे सेकंड नंबरचे कोण आहे? तर ते आहे सुधांशु शुक्ला. सुधांशु शुक्ला हे भारताचे दुसऱ्या नंबरचे अंतराळवीर आहेत आणि पहिले राकेश शर्मा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लोकहितवादी म्हणून कोण ओळखले जातात? तर सांगा मित्रांनो, लोकहितवादी कोणाला म्हणतात? तर लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांना म्हटल्या जाते. गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हटल्या जाते. विष्णू शास्त्री चिपळूणकरला काय म्हणतात? तर यांना मराठीचे शिवाजी म्हटल्या जाते. मराठीचे शिवाजी कोण आहेत? विष्णू शास्त्री चिपळूणकर. आणि मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर. मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर. गोपालकृष्ण गोखले हे महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते. आणि एक प्रश्न मित्रांनो, मराठी भाषेत जॉन्सन कोणाला म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. राष्ट्रसंत म्हणून कोण ओळखले जातात? तर बघा विद्यार्थ्यांना, याचे आन्सर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. संत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ सुद्धा आहे. आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे नागपूर जिल्ह्याची. नागपूर जिल्ह्याचं जे विद्यापीठ आहे त्याचं नाव आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ. संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान कोणते? तर सांगा. तर बघा, संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान आहे शेनगाव, अमरावती. अमरावतीतील शेनगाव हे संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान आहे. गाडगे महाराजांचं त्यांचं एक गीत होतं, म्हणजे ते नेहमी म्हणायचे, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, वासुदेव नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, असे ते नेहमी म्हणायचे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर सांगा मित्रांनो. तर बघा, याचा आन्सर आहे शिवनेरी किल्ल्यावर. शिवनेरी किल्ला कुठे आहे? तर तो आहे पुणे जिल्ह्यामध्ये. पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालाय. आणि एक गाणं सुद्धा आहे, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर. असं एक गीत सुद्धा आहे, बघून घ्याल. ज्यांनी ऐकलं नसेल युट्यूबला सर्च करा तर मिळून जाईल. आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला. आणि हा किल्ला सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मध्यरात्रीचा सूर्य कोणत्या देशाला म्हणतात? तर बघा, मध्यरात्रीचा सूर्य नॉर्वे देशाला म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चौदार तळे सत्याग्रह कोणत्या जिल्ह्यात झाला? तर बघा मित्रांनो, चौदार तळ्याचा सत्याग्रह हा रायगड जिल्ह्यामध्ये झाला. कधी झाला? तर 20 मार्च 1927 ला. 20 मार्च 1927 ला चौदार तळ्याचा सत्याग्रह रायगड जिल्ह्यात झाला. आणि नाशिक येथे काय झालं? नाशिक येथे काळाराम मंदिर, लिहून देतो, काळाराम मंदिर सत्याग्रह कुठे झाला? नाशिक मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर बघा मित्रांनो, राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो. आणि राज्यसभा कधीच बरखास्त होत नसते. राज्यसभेचे दर 2 वर्षांनी 2-3 सदस्य निवृत्त होतात, पण राज्यसभा कधीच बरखास्त होत नसते. आणि त्यांच्या सदस्यांचा काळ 6 वर्ष आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भूदान चळवळ कोणी सुरू केली? तर बघा विद्यार्थ्यांनो, भूदान चळवळ हे आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केली आहे. आणि यांचे आश्रम कुठे आहे? आचार्य विनोबा भावेचे आश्रम
पवनार येथे आहे. आचार्य विनोबा भावेचे आश्रम पवनार येथे आहे. आणि यांनी काय लिहिली होती? गीताई. काय लिहिली होती? गीताई. गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेमका पडता रडता घेई उचलून कडेवरी. तर गीताई कोणी लिहिली आहे? आचार्य विनोबा भावे. आणि गीतांजली कोणी लिहिली आहे मित्रांनो? लक्षात ठेवा, हे सर्व प्रश्न परीक्षेला विचारतात. गीतांजली कोणी लिहिली? तर गीतांजली लिहिली आहे रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर यांनी गीतांजली लिहिली. आणि एक काय राहिलं? गीता रहस्य. गीता रहस्य कोणी लिहिलंय? तर गीता रहस्य लिहिलंय लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य. महात्मा गांधीचे आश्रम कुठे आहे? महात्मा गांधीचे आश्रम सुद्धा वर्धेला आहे. वर्धेत कुठे? सेवाग्राम. सेवाग्राम वर्धा. सेवाग्राम वर्धेच्या सेवाग्राम या ठिकाणी महात्मा गांधीचे आश्रम आहे. आणि आचार्य विनोबा भावेंचा आश्रम पवनार. पवनार मध्ये कुठे? पवनार मध्ये कुठे म्हणतो? वर्धेतील पवनार या ठिकाणी. बघा विद्यार्थ्यांनी, सेवाग्रामला माझं कॉलेज सुद्धा होतं, BDCOE, बापूराव देशमुख कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सेवाग्राम. म्हणून हा सेवाग्रामचा विषय निघाला तर काही आठवणी आल्या आपल्या कॉलेजच्या. BDCOE बापूराव देशमुख कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सेवाग्राम. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर बघा, महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू. आणि महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? तर महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे हरियाल. राज्य पक्षी आहे हरियाल. आणि महाराष्ट्राचा राज्य फुलपाखरू कोण आहे? राज्य फुलपाखरू. महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू आहे ब्लू मॉर्मॉन. ब्लू मॉर्मॉन असंच काहीतरी आहे, स्पेलिंग लक्षात नाही. मॉर्मॉन असं काहीतरी आहे. ब्लू मॉर्मॉन स्पेलिंग नाही माहिती. हे फुलपाखरू. आणि पक्षी आहे हरियाल. आणि राज्य प्राणी आहे शेकरू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मराठी भाषा गौरव दिन कोणाच्या जन्मदिवशी साजरा होतो? तर बघा, मराठी भाषा गौरव दिन हा 27 फेब्रुवारीला. कधी? 27 फेब्रुवारीला साजरा होतो. आणि कोणाचा जन्मदिवस असतो तो? तर तो असतो कुसुमाग्रज. आणि कुसुमाग्रज कोणाचे टोपण नाव आहे? तर ते आहे विष्णू वामन शिरवाडकर. विवा शिरवाडकर यांचे टोपण नाव आहे कुसुमाग्रज. आणि यांचाच जन्मदिवस म्हणजे 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. नादो महानोर कोण आहे? तर नादो महानोर हे रानकवी म्हणून प्रसिद्ध आहेत. रानकवी नादो महानोर. आणि बाबूराव बागुल कशासाठी फेमस आहे? तर त्यांचं एक पुस्तक आहे जेव्हा मी जात चोरली होती. काय नाव आहे त्याचं? जेव्हा मी जात चोरली होती. हे बाबूराव बागुल यांचं आहे. आणि पु ल देशपांडे हे कशासाठी? व्यक्ती आणि वल्ली. व्यक्ती आणि वल्ली. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे? तर बघा, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी विचारली आहे. सांस्कृतिक राजधानी काय? पुणे. आणि फक्त विचारलं असतं महाराष्ट्राची राजधानी काय, तर आपलं आन्सर असतं मुंबई. आणि भारताची राजधानी विचारलं, भारताची राजधानी काय येते? भारताची राजधानी दिल्ली. आणि भारताची आर्थिक राजधानी मुंबई. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी विचारलं तर पुणे. आणि नागपूर काय? महाराष्ट्राची उपराजधानी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? तर बघा, आर्य महिला समाजाची स्थापना ही पंडिता रमाबाई यांनी केली आहे. कोणी केली आहे? पंडिता रमाबाई यांनी. आणि आनंदीबाई जोशी कोण आहे? आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर. फर्स्ट महिला डॉक्टर. पहिल्या महिला डॉक्टर कोण आहे? आनंदीबाई जोशी. आणि सावित्रीबाई फुले कोण आहे? पहिल्या शिक्षिका. पहिल्या महिला शिक्षिका. पहिल्या महिला शिक्षिका. तसेच पहिल्या महिला मुख्याध्यापिका. पहिल्या महिला मुख्याध्यापिका. आणि पहिल्या महिला डॉक्टर कोण आहे? आनंदीबाई जोशी.
नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर बघा, जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर आहे. आणि जायकवाडी धरणाला काय म्हणतात? नाथसागर जलाशय. नाथसागर जलाशय कशाला म्हणतात? जायकवाडी धरणालाच. आणि जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर ते आहे गोदावरी नदीवर. आणि गोदावरीला दक्षिण भारतातील गंगा सुद्धा म्हटल्या जाते. भारतातील सेकंड नंबरची सर्वात मोठी नदी कोण आहे? गोदावरी. आणि पहिली विचारलं तर भारतातील सर्वात मोठी नदी गंगा, आणि दुसऱ्या नंबरची विचारलं तर गोदावरी. आणि गोदावरीलाच महाराष्ट्रातील म्हणजे दक्षिण भारतातील गंगा सुद्धा म्हटल्या जाते. भीमा नदीचा उगम कुठे होते? भीमाशंकर. भीमा नदीचा उगम भीमाशंकर. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर. आणि ताप्ती नदीचा उगम मुलताई, मध्य प्रदेश येथे. ताप्ती नदीचा उगम कुठे होतं? मध्य प्रदेशातील मुलताई या ठिकाणी. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आताच सांगितलं कोणती आहे? गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. आणि भारतातील दुसऱ्या नंबरची लांब नदी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? तर बघा, महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? 1 मे 1960 ला. म्हणून 1 मे हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर बघा, ऑप्शन मध्ये आहेच नाही. तर महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहे? आचार्य देवव्रत. आणि हे गुजरात तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल सुद्धा आहेत. यांना अतिरिक्त भार सोपवण्यात आला. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? आधी पहिलं मला सांगा, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? भारताचे पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हे भारताचे पहिले राष्ट्रपती. आणि भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर ते होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. आणि यांचा जन्मदिवस म्हणजेच 5 सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. कोणता? शिक्षक दिन म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत? तर बघा, यशवंतराव चव्हाण. कोण? यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? अंत म्हणजे काय असते रे? अंत म्हणजे असते शेवट. तर विरुद्धार्थी काय येणार? शेवटच्या विरुद्धार्थी सुरुवात. श्री गणेशा करते म्हणजे सुरुवात. ठीक आहे. तर अंतचा विरुद्धार्थी सुरुवात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, मेळघाट हे अभयारण्य अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. मेळघाट अभयारण्य अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चिपको आंदोलन कशाशी संबंधित आहे? तर बघा, चिपको आंदोलन हे वन संवर्धन किंवा वन संरक्षणाशी संबंधित चिपको आंदोलन आहे. आणि याची सुरुवात कोणी केली होती? सुंदरलाल बहुगुणा. बहुगुणा यांनी कुठे केली होती? उत्तराखंड. कुठे केली होती? उत्तराखंड मध्ये सुंदरलाल बहुगुणा यांनी चिपको आंदोलनाची सुरुवात केली होती. वन संवर्धन आणि हे वन रक्षणासाठी केली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर्वात हलका वायू कोणता आहे? तर बघा विद्यार्थ्यांना, सर्वात हलका वायू आहे ना, हा हायड्रोजन आहे. जगातील सर्वात हलका वायू कोण आहे? हायड्रोजन. आणि दुसऱ्या नंबरवर कोणता येतो? दुसऱ्या नंबरवर येतो हेलियम. पहिल्या नंबरला कोणता आहे? हायड्रोजन. दुसऱ्या नंबरला हेलियम. बघा, गॅस फुगे बघितले असेल का तुम्ही? गॅस फुग्यामध्ये एक मिनिट, इमेज चुकले. हा बलून. हे जे गॅस फुगे बघितले, याच्यामध्ये कोणती गॅस असते? याच्यामध्ये हेलियम. बघा, हायड्रोजन पण हलकी गॅस असते हवेपेक्षा, आणि हेलियम सुद्धा हवेपेक्षा हलकी गॅस असते. पण गॅस फुग्यामध्ये हेलियम गॅस का टाकल्या जाते? हायड्रोजन का नाही टाकत? हायड्रोजन सर्वात हलकी असून हायड्रोजन ही गॅस कशी आहे? ज्वलनशील आहे. ज्वलनशील. कधी पण
स्फोट होऊ शकते, काही होऊ शकते ज्वलनशील असल्यामुळे, म्हणून ही हानिकारक आहे. म्हणून हायड्रोजन गॅसचा वापर न करता हेलियम गॅस फुग्यामध्ये टाकल्या जाते. ठीक आहे, समजलं तुम्हाला? तर याचा आन्सर येईल ना हायड्रोजन. हायड्रोजन हा सर्वात हलका वायू आहे आणि त्याच्या खाली हेलियम सेकंड नंबरला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? तर बघा मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही 1862 ला झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहे? तर बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे. आणि भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? 1935 ला. कधी झाली? 1935 ला. आणि आरबीआयचे गव्हर्नर कोण आहे सध्या? आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा. संजय मल्होत्रा हे आरबीआयचे 26वे गव्हर्नर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेल्या पहिल्या महिला वकील न्यायाधीश कोण आहे? तर बघा, सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेल्या पहिल्या महिला वकील ह्या फातिमा बीबी आहेत. कोण आहे? महिला वकील न्यायाधीश. मुख्य न्यायाधीश म्हटलाय का? नाही. पहिल्या महिला वकील न्यायाधीश कोण आहे? फातिमा बीबी. आणि पहिल्या महिला वकील मुख्य न्यायाधीश कोण आहे? तर अजूनपर्यंत कोणतीच महिला सर्वोच्च न्यायालयाची मुख्य न्यायाधीश नाही बनली आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाचे सध्या मुख्य न्यायाधीश कोण आहे? तर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत, काय नाव आहे त्यांचं? सूर्यकांत. सूर्यकांत हे सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत. प्लेंटिफ या शब्दाचा मराठी अर्थ काय? तर बघा, प्लेंटिफ या शब्दाचा मराठी अर्थ आहे फिर्यादी. फिर्यादी म्हणजे कोण? तक्रार करणारा. तक्रार करणारा त्याला काय म्हणतात? फिर्यादी. आणि त्यालाच इंग्रजी शब्द काय? प्लेंटिफ. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 10,000 किमतीच्या वस्तूवर 25% सूट दिल्यास विक्री किंमत किती? बघा विद्यार्थ्यांना कसं करायचं? हे 10,000 घ्यायचे, तोंडी पण निघते. 25% सूट दिली म्हणजे 100 मधून 25 गेले किती राहतात? 75%. 100 वर 25% सूट दिली तर किती शिल्लक राहतात? 75%. तर 10,000 चे 75% काढा. 0 0 कॅन्सल. 75 गुणिला 100 7,500. किती आलं आन्सर? 7,500. कुठे आहे? समजलं का तुम्हाला? जर 10,000 चे 25% घेतले, समजा 10,000 चे 25%, 25 चोक 100, 4 ने भागितलं तर किती शिल्लक राहतात? 2500. म्हणजे कितीची सूट भेटली? 10,000 ही मिळाली सूट. 10,000 2500 रुपयाची सूट मिळाली तर किती शिल्लक राहतात? 7,500. त्याच्यापेक्षा काय करायचं? 25% सूट म्हटले आहे म्हणून 75 घ्यायचे. 10,000 चे 75% किती झाले? 7,500. ह्या प्रश्नाचं आन्सर येणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तेव्हाचा आहे करंट अफेअरचा, तर हा आपल्या काही कामाचा नाही म्हणून हा राहू द्या. बघा विद्यार्थ्यांना, तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा लेक्चर कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात.